नमस्कार मित्रांनो, एकल पडदा चित्रपटगृह या शृंखलेत आज आपण लासलगाव येथील मनकर्णिका थिएटर या संदर्भात जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सन 1988 मनकर्णिका थिएटर तत्कालीन शिवसेनेचे आमदार कल्याणराव पाटील यांनी उभारले. देशात कांद्यासाठी प्रसिद्ध असलेले लासलगाव शहर, येथून कांद्याचे भाव निश्चित होतात असे मोठे मार्केट लासलगाव शहरात आहे. यापूर्वी सन 1947 पासून लासलगाव शहरात कमलाकर थिएटर प्रेक्षकांच्या सेवेत रुजू होते. परंतु मनकर्णिका थिएटरच्या आगमनाने एक आलिशान अद्ययावत असे चित्रपटगृह प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने आनंदाचे पर्व उभे राहिले. भव्य पडदा तसेच आरामदायी आसन व्यवस्था आणि डॉल्बी साऊंड सिस्टीम असलेले हे चित्रपटगृह प्रेक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले. व्हिडिओ पायरसी, OTT प्लॅटफॉर्म, मोबाईल संस्कृती यामध्येही हे चित्रपटगृह तग धरून राहिले. परंतु सन 2018 कोरोना कालावधीत हे चित्रपटगृह तात्पुरते बंद पडले. पुढे म्हणावा तसा प्रतिसाद न लाभल्याने हा परिसर व्यावसायिक संकुल म्हणून उभा राहिला. तेव्हापासून हे चित्रपटगृह बंद असल्याचे दिसून येते. आजूबाजूचे व्यावसायिक संकुल परिसर वगळता हे चित्रपटगृह आजही कुलूपबंद आहे. पुढे बहुआयामी मनोरंजनाचे केंद्र म्हणून हे चित्रपटगृह प्रेक्षकांच्या सेवेत रुजू होईल अशी आपण किमान अपेक्षा करू शकतो. तर मित्रांनो, आपल्याला हा भाग कसा वाटला या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्याव्यात. तसेच माझ्या या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करण्यास विसरू नये. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह.